हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर गाईज, मी नेमका झोपतून उठलो कारण दुपारा जेवलो होतो आणि झोपलो होतो. आणि आज वैसून बी काय मला उठवलं नाही. वैसूला उठव उठव म्हणलं तरी तिनं काय उठवलं नाही. मला वाटतं ती बी झोपली होती. तू बी झोपली होती का रे? मग मला उठवलं काऊन नाही तू? तुम्हाला आज बरं वाटत नव्हतं म्हणून मग आम्ही हे नाही केलं उठायचं. अरे उठवायचं ना, मला उशीर झाला आता. पाय बरं, तुम्हाला बरं नव्हतं ना. बरं वाटत नव्हतं म्हणायला लागली तू. आता मी चला काय आहे? काय काय गाई तुम्हाला आमचे घर आवडते का नाही तर नक्की सांगायला. मस्त छान छान कमेंट करायला. आज मला खूप कंटाळा आला काम करायचा. काम करायचा कंटाळा आलेला आहे मला. खूप खूप थंडी आहे आमच्याकडे. खूप सांगूच नका किती आहे. ते तुमचा टावेल तिकडे. काय म्हणली तू? कंटाळा आला तुला असा? हा, हा, थंडीमुळं कटाळा आलता मला आज. लय लगे थंडीमुळं? हा, भांडे घासायचे तर आता हा. मस्त लगे घटवट चहा करून प्यायचा आणि तिथून पुढं कामाला सुरुवात करायची. असं असतंय आपलं. बरं, चहा करायला लागली का? दूध आणायचं. मग कसं म्हणायला लागली घटवट चहा करायचा? काही भापाऱ्या मारत राहते तू बी. भपाऱ्या नसतात भैया विचारा मग नियम संध्याकाळचा चहा पिणं आणि तिथून पुढं स्वयंपाक पाणी. खरं सांगते का खोटं सांगते भैया मी? खरं. मला वाटलं मी करून पिते ना अर्ध्या दुधाचा तुम्हाला ठेवते. मला वाटलं जास्त तू मोठं दूध नाही आणत, 15 वाला आणते. मला वाटलं आता चहा करायला लागली का तू? 15 वाला दूध घेऊन यायचं दोघायचं, मग त्याला द्यायचं अर्धा शिंगल करून, मी अर्धा शिंगल. जास्त चहा काय आवडत नाही. मला वाटलं तू आवडतोय. मला वाटलं नाही पाहिजे मला त्या दुधात. मला वाटलं तू आताच चहा करायला लागली का? तुम्ही थोडे म्हणले दूध आणून ठेवायचं. तुमच्या दूध आणून ठेवायचं ना तू. हा, मस्त हेडो पाठवलेत. अरे वा, व्हेरी नाईस. हा, व्हेरी भारी आहे. नाईस. हा, मस्त हेडो आहे. हा, मस्त त्याला हेडो आवडत म्हणे. लय भारी बोलल्यात मामी. आहे का ना? हसू लागले. हा, हो, लय आंबा फुटलाय. हो, आणि पुन्हा भाजीपाल्याचा आणि याचा लयच भारी वाटलाय ते लगे. भाजीपाला का? पाठवा मग आम्हाला. हो ना, लांब झालंय त्याच्यामुळं. लय लांब झालंय ना. हा, मी आता थोडं थांबून फोन लावते. हेडो काढणं सुरू आहे. हा, असं असतंय गाई. किती मेहनत करावं लागती. आई जीव तोडू तोडू फोन लावती हेडो काढताना. असं म्हणावं लागतंय, फोन ठेवी आई, हेडो काढायला लागले. किती मायचा जीव मारावा लागतोय त्या हेडो साठी. काही नको नाही बोल जाऊ आपलं. कसं मग काही बोलत राहते. कसं कसं कसं? भाजीपाला घेऊन येता का? नाही नाही, मी नाही आणणार बाबा. मग उद्या आणू भाजीपाला. हा, मग तू घेऊन ये जाय ना. मला नको सांग भाजीपाला. टमाटे संपलेत आता. तू घेऊन ये जाय. काय बर, एकदा आणलं म्हणजे तू महेश बोकांडी सांगते सगळं काम. नाही, मला ते कायमच भाजीपाला आणून देऊ लागले. कायमच आणून देऊ लागले तर माझा जर टाइम असला तर मी आणतो. टाइम नसला तर नाही आणत. सुकले का? झोपेतून उठल्यावर माणूस तसंच दिसते. असं झोपेतून डोळे झोप. आता अर्धीच झोप झाली ना. मी कशी दिसायली? चांगलीच दिसते ना. तर गाईज, आता मी डबल माझं एक गाणं टाकणार आहे. गाणं पाहून कमेंट मध्ये नक्की सांगा कसं आहे कसं नाही, है ना.
तर गाईज हे लव सॉन्ग आहे आणि चांगला आहे, रॅपच आहे, मराठीमध्ये मस्त आहे. मराठीत आहे का हिंदी आहे? मराठीत आहे ना. मी म्हणलं ह्या बारच्यान हिंदी आहे कानू? नाही नाही नाही, मराठीत आहे. मराठीत आहे. आता सुरत मध्ये काढ सांग का कुठं काय गाणं रॅप? सूट कुठं करसान असं म्हणणं हा आहे. शूट कुठं करसाल? ते मी कुठेही करीन. मी तुमची सांग. मालकीन आहे, कुठं करीन काहून? अरे मालकाचा मालक नसते ना रे हा बाबा. मालकाचा मालक इथं मालकीन आहे मी. मालकी नाही का तू? हो मालकी नाही, ही गोष्ट खरी. मी कुठं काढीन नाही नाही कुठं नाही, काढीन? नाही नाही मालकी नाही. का जेवायलाच आले काय मी माझ्या बापाच्या नाही घरी? नाही नाही नाही, मालकी नाही ना मग. ते आपल्याला कमेंट आली होती ना एकदा की नाही नाही, कुठे गेली मग पळून? आता खरं बोललो तो. हा पैसे पाहू द्या बापा, किती राहिले जवळ मोजून ठेवणं लागेल. काय धुबी, किती राहिले? तुला म्हणलं होतं दूध आणून ठेवायचं, आता चहा प्याला असता मस्त गेलो असतो चहा पिऊन. हा हा? मोजा किती राहिले? किती आहे? किती नो? आणि तुला काय करायचं ते ठेवून धर, येत नाही तर. चल उद्या मग आणते येऊ. मग भाजीपाला. हा? उद्या आणते. हा? उद्या उद्या आण, संध्याकाळी आण. हा उद्या आणते ना. उद्या आण, संध्याकाळी आण, जेव्हा आणायचं तेव्हा आण ना. मग उद्या काय संध्याकाळी आणा? काय करशील भाजी? बेसन बेसन करते का काय? नको नाही कर कर, बेसन चांगलं का कर. उडदाची डाळ बनव? नाही नाही बेसन कर. भैयाला काही बनवून द्यावं लागन. पोराला जे आवडते ते बनव ना, पुन्हा मग ते किरकिर करण हे नाही ते नाही बनवलं. डाळ भात बनवला होता सकाळी. गरम गरम बेसन मस्त लागतंय. हा गरम गरम मी काय टायमावर नाही येणार, गरम गरम मस्त. तुम्ही नसता पण आम्ही खात असतो ना हा, गरम मग तुम्ही गरम खा time गरम वर. गरम, ते तुमचं नशीब चांगलं आहे ना. चांगलं तुम्ही म्हणता जोरावर तुम्हाला गरम दिलं बापा, तर लय बोलणे खावा लागते मला. हात जळते मग पोळ्या गरम देतीन, असं देतीन तसं देतीन. एवढं कसा वाटते तर नक्की सांगा जा गाई. मला आलत तोंडात भावांना बहिणींना त्या चॅनल वरची सवय आहे मला. वैशाली इंग्लिश सर्च केलं ना तरी मग चॅनल तुम्हाला दिसून जाईन, तर मग हे हेडो पाजा यायचे, हेडो पाहत जा आणि आम्हाला कमेंट करायचा, मग आम्हाला पण हिंमत येते हेडो काढायला. आहे का नाही? हो तू ते सांगायला लागली का भांडायला लागली? भांडायला लागले, सांगायला लागले. सांगायला लागले आम्हाला कमेंट करा, मग तेव्हा आम्हाला सांगा जा बरं आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये असे असे व्हिडिओ काढा, आम्ही तशीच काढू. क्वालिटीचे आवडतात का कसे आवडतात तर आम्हाला एक एक कमेंट करून तुम्ही सांगा. बरं 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 बरं. आहे का नाही? हो, साधे नाही भोळे खरी व्हिडिओ असतात बापा आमचे, तर आम्हाला ते तर सांगा. खरं आहे मग तुम्ही जर म्हणजे कॉमेडी करा तर कॉमेडी करा जाऊ बबन इंगळे चॅनलवर, आणि वैशाली इंगळेच्या चॅनलवर हसायचीच व्हिडिओ भेटतील मस्त. व्हेरी नाईस. तर गाईज मला एवढंच येते इंग्लिश मधून, जास्त काही येत नाही. एवढं व्हेरी नाईसच येते. कारण वयसूनच शिकवलंय मला एवढं बोलायचं हे इंग्लिश मध्ये, आहे ना. हा मला लयच जस काय मी शिकेले, मग मी शिकेले का एवढी? मग नाही का? नाही शिकेल का? मग मला तर तुलाही शिकवती, मला वाटेल जास्त शिकेल का ना तू. काय शिकवते? मग काय बी तू म्हणती मालकाची मालकीन मी आहे, तुमची मालकीन मी आहे. मग ते अडाणी माणसाला येतंय बोलणं. असं आहे का? हा, मला बोलायला काय वाटलं लागतंय? मला वाटलं जास्त शिकेल का ना तू. नो नो. वा, व्हेरी नाईस. इंग्लिश मध्ये. बाय गाईज, व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. तर गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. तर बाय, आणि असाच व्हिडिओ पाहत राहा, असाच आमच्यावर प्रेम करत राहा. तर बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.